व्यक्ती असेल. लय वाईट का त्याने काय याड लागलाय समजत नाही. त्या नॅपकिन घेतात आणि फिट्ट्यात हातात धरून त्या चौकात हॅल माझ्या बरोबर सोबत जोडलेले आमचे गोड आवाज काय गोड आवाज राज गावडे चौथी खाल्ली 12 आणि आता आपण ज्या अचूकता पाहत होतो त्यांचं गोड सुमधुर आवाज असे जांभेली गावचे राज गावडे. तर त्यांना मी व्हॉइस ऑफ जांभेली तर त्यांना मी आता आमंत्रित करतोय मायक्रोफोनवर. तर राज गावडे यांनी यावे. हॅलो हॅलो. आणि आमचे नेहमी टुर्नामेंटला असणारे राजेंद्र सावंत यांना खूपच मोलाचं सहकार्य टुर्नामेंट मध्ये या स्पर्धेला मोलाचं सहकार्य. या स्पर्धेमधला सर्वात कठीण बॉल टॉप 3 मध्ये कोण प्रवेश करणार. मोरबे की वावरले आणि वावरले की मोरबे आणि अशा प्रकारे मोरबे संघ टॉप 3 मध्ये प्रवेश करत आहे. गुलाल आता कधी म्हणजे आता साला लय हुशार आहे. ए राज अरे पडला बॉल पहिला. तू नको बोलूस तू गाण्यावर लक्ष ठेव. किती बोकड्स कापले. दोन लागोरी छास. कॉमेंटेटर आमचं शेंबड्या आला. दुसरा बॉल आहे ना. दुसरा बॉल ना. चांगला फटका पाहायला मिळाला. या चेंडूवर मात्र मिळाले जातील 2 धावा. 2 धावसंख्येच्या मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचलीच म्हणजे अद्यापर्यंत 4 या अंकांवरती. तसेच
आसरे गावातील उद्योजक सुनीलजी डुकरे यांना देखील विनंती असेल या पण मंचावर आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत केलं जाईल. ज्यावेळी मैदानाच्या आतमध्ये चालू असलेली लढत वावरले विपक्षात मोरबे इथे मात्र चांगला चेंडू पाहायला मिळतोय रोशन मोरे याच्या माध्यमातून. आता पुढच्या महिन्यात ना आपण पुढच्या महिन्यात आलाच ना झाला ना चालू आता येईल काय इथे मात्र चांगला फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहे तिथे चेंडू उचलणार फेकणार तत्पूर्वी मिळाली जाईल फक्त आणि फक्त एक धावसंख्येच्या मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचले ती म्हणजे अद्यापर्यंत 5 या अंकांवरती. 5 धावा लागल्या गेल्या धावफलकावरती. रोशन मोरे मात्र चांगली कामगिरी करतोय आपल्या संघासाठी. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. 5 धावा लागल्या धावफलकावरती. इथे मात्र हेलिकॉप्टर शॉट उडवला चेंडू जाईल का सीमारेषेच्या पलीकडे पाहणं गरजेचं. तिथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण आदित्य मोरे यांच्याकडून पाहायला मिळतो. या चेंडूवर मिळाले जातील 2 धावा. 2 धावसंख्येच्या मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे अद्यापर्यंत 7 या अंकांवरती. 5 चेंडूंचा खेळ संपलाय. 7 धावा लागल्या धावफलकावरती. षटकार नाही चौकार आले पाहूया 2 धावा या चेंडूवरती पाहायला मिळाला. शेवटचा बॉल लोअर फुलटॉस पदाचा हा चेंडू. या चेंडूवर मात्र मिळाला जाईल 1 धाव. 1 धावसंख्येच्या मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे अद्यापर्यंत 8 या अंकांवरती. चांगली गोलंदाजी मित्र म्हणेन रोशन मोरे याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. पाहूया आदित्य मोरे आलाय दुसरं षटक हाताळण्यासाठी. सेकंडवर फलंदाज चंदू राणे याला आपण पाहू शकाल. क्लीन बोल्ड. इथे मात्र विकेट मिळाली जाते टीम वावरले संघाला. चंदू राणेला मात्र बाद व्हावं लागेल. चंद्रकांत राणे याचे विकेट मिळाली जाते. तसेच आमचे वावरले गावातील उद्योजक सागरजी मोरे यांच्याकडून मात्र विकेट हॅट्रिक साठी तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक लावलंय. विकेट हॅट्रिक साठी इथे मात्र 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय. आता मात्र चंद्रकांत राणे बाद झाल्यानंतर त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज त्यांचेच बंधू समीर राणे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. चांगला चेंडू पाहायला मिळाला आदित्य मोरे याचा. क्लीन बोल्ड मात्र चंद्रकांत राणे बाद होताना दिसत आहेत आपल्याला. समीर राणे आलेत मैदानाच्या आतमध्ये. पाहूया पुढचा चेंडू. या चेंडूवर मात्र चेंडू हवेत आहे. झेलबाद होणार की नाही पाहणे गरजेचं. तिथे मात्र झेलबाद होताना दिसत आहेत समीर राणे. पाहूया विकेट हॅट्रिक होणार की नाही. विकेट हॅट्रिक साठी मात्र 1000 रुपयाचं पारितोषिक लावलंय सागरजी मोरे यांच्याकडून. विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं पारितोषिक लावलंय.
पाहूया विकेट हॅट्रिक होणार की नाही. हॅट्रिकच्या उंबरट्यावरती असलेला हा गोलंदाज इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता होतीये. चांगले गोलंदाजी मित्र म्हणेन आदित्य मोरे याची पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. चांगला सामना आपण पाहतोय. मोरबे विपक्षात वावरले, फलंदाजी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. नाणेफेकीचा कौल लागल्यानंतर चांगली गोलंदाजी मात्र आपल्याला अद्यापर्यंत पाहायला मिळाली आदित्य मोरे याची. पाहूया पुढचा चेंडू. इथे मात्र आदित्य याला प्रथमेश याला मात्र चेंडू समजून येत नाहीये. शरीरावरती आदळलेला हा चेंडू लेगबाईच्या स्वरूपात मात्र एक धाव मिळाली गेली आहे. एक धावसंख्येच्या मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे अद्यापर्यंत 9 या अंकांवरती. पाहूया पाहूया चांगली गोलंदाजी मित्र म्हणेन मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. आदित्य मोरे याची चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. धीरज राणे याला मात्र चेंडू समजून येत नाही आणि या चेंडूवर देखील निर्धाव षटक इथे मात्र पाहायला मिळतोय आदित्य मोरे याचं. 6 चेंडू त्याने तब्बल निर्धाव फेकले. एक धाव मिळाली पण ती लेग बायच्या स्वरूपात मिळाली. निर्धाव षटक चांगली गोलंदाजी मित्र म्हणून पाहायला मिळते आदित्य मोरे याची आपल्याला पाहायला मिळाली. धावा खर्ची मात्र एकही धाव खर्ची केली नाही गोलंदाजी करत असताना आदित्य मोरे यांनी. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा लागल्यात त्या म्हणजे धावफलकावरती 9. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी गोलंदाज मात्र गोलंदाजी मार्कवर पंकज मोरे. आणि आता मात्र चेंडू हवेत आहे. झेल होणार की नाही पाहणं गरजेचं. तिथे मात्र झेल केलाय जमिनीला दान. या चेंडूवर मात्र विकेट मिळणार नाही. या चेंडूवर मिळाले जातील 2 धावा. 2 धावसंख्येच्या मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचले म्हणजे आतापर्यंत 11 या अंकांवरती. तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूचा खेळ संपलाय. 11 धावा लागल्यात धावफलकावरती. प्रथमेश राणे मात्र मोठे फटके मारण्याचा प्रयत्न करतोय मैदानाच्या आतमध्ये पण पाहिजे तसा चेंडू फलीला मात्र कनेक्ट होत नाहीये. चेंडू हवेत होता. झेल होणं फार गरजेचं होतं. आता मात्र या चेंडूवर पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. झेल होणार की नाही पाहणं गरजेचं. आता मात्र झेल बाद व्हावं लागेल प्रथमेश राणे याला. वावरले टीम कडून इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. या चेंडूवर मात्र विकेट मिळाली जाते. विकेट मिळाल्यानंतर षटकातील 2 चेंडूंचा खेळ संपलाय. 2 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे आतापर्यंत 11 अंकांवरती. मात्र प्रथमेश याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रतीक. पाहूया पुढचा चेंडू. पंकजाच्या माध्यमातून तिसरा चेंडू आणि इथे मात्र विकेट मिळाली जाते ती म्हणजे पंकजाला.
आता मात्र गणेश आलाय. नक्कीच इंजर्ड आहेत ते, ज्यांच्या हाताला थोडीशी दुखापत आहे तरी ते चांगला खेळ करतायत मैदानाच्या आतमध्ये आपल्या संघासाठी. नक्कीच चांगली कामगिरी करतोय पंकज आपल्या संघासाठी. पाहूया या चेंडूवर देखील चांगली कामगिरी करताना दिसतोय पंकज. चांगली कामगिरी करतोय पंकज आपल्या संघासाठी. निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. निर्धाव चेंडूचे खेळ समाप्त झाल्यानंतर शेवटचा चेंडू. इथे मात्र चांगला फटका. चेंडू जाईल का सीमारेषेच्या बाहेर. या चेंडूवर मिळतील 6 धावा. 6 धावसंख्येच्या मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे अद्यापर्यंत 19 या अंकांवरती. 3 षटकांचा खेळ संपला. अद्यापर्यंत धावा लागल्या धाव फलकावरती 19. अजूनही शेवटचं षटक बाकी आहे. कोण हाताळणार शेवटचं षटक. नक्कीच बाबा. चांगला चेंडू पाहायला मिळाला. निर्धाव चेंडूची सांगता झाली. 19 धावा लागल्या धावफलकावरती. 19 चेंडूंचा खेळ संपलाय. धावा लागल्या त्या म्हणजे 19. धीरज राणे अजूनही मैदानाच्या आतमध्ये तैनात आहे. जोपर्यंत धीरज राणे मैदानाच्या आतमध्ये तैनात आहे तोपर्यंत मात्र आशा पल्लवित असतील टीम मोरबे संघाच्या पाठीराखांच्या. या चेंडूवर मिळाल्या जातील 4 धावा. 4 धावसंख्येच्या मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली आता म्हणजे 23 या अंकांवरती. नक्कीच हॅलो पाहूया. मात्र बॅटची कडा लागल्यानंतर या चेंडूवर मिळाले जातील 1 धाव. 1 धावसंख्येच्या मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे अद्यापर्यंत 24 धावा लागल्या धावफलकावरती. षटकातील 3 चेंडूंचा खेळ संपलाय. अजूनही 24 धावा लागल्या धावफलकावरती. 3 चेंडूंचा खेळ बाकी. बाबा मात्र चांगली गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र क्षेत्ररक्षण मात्र थोडस बदलताना दिसत आहेत. धीरज राणेसाठी इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण सजवलंय. पाहूया चौथा चेंडू बाबा याचा. इथे मात्र चांगला फटका. जसं क्षेत्ररक्षण सजवलं होतं तसं मात्र चेंडू पाहायला मिळाला नाही मैदानाच्या आतमध्ये. या चेंडूवर मिळाले जातील 4 धावा. 4 धावसंख्येच्या मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे अद्यापर्यंत 28 अंकांवरती. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. मैदानाच्या आतमध्ये चालू असलेली लढत. मोरबे विपक्षात वावरले. उशिरा आलेल्या प्रेक्षकांसाठी पुन्हा एकदा कळवण्यात येत आहे. राधाकृष्ण क्रिकेट संघ आयोजित कुमार कैलासवासी राजेश पप्या गायकर स्मृती चषक आपण पाहतोय. भव्य दिव्य असं हे आयोजन. मैदान देखील चांगलं आहे. आजच्या या पहिल्या टॉप 3 मध्ये पोहोचेल. या चेंडूवर मात्र 6 धावा मिळाल्या जात आहेत. 6 धावसंख्येच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे आतापर्यंत 34 अंकांवरती. 5 चेंडूंचा खेळ संपलाय. अजूनही 1 चेंडूचा खेळ बाकी.
पाहूया शेवटचा चेंडू बाबा याचा आणि इथे मात्र बॅटची कडा लागल्यानंतर या चेंडूवर मात्र विकेट मिळाली जाते. टीम वावरले संघाचा गोलंदाज बाबा याला. प्रसाद विचारे यांच्या माध्यमातून चांगला झेल पाहायला मिळाला आपल्याला मैदानाच्या आतमध्ये. चांगला क्रिकेट पाहायला मिळतोय. शिस्तबद्ध क्रिकेट आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. चार षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली ती म्हणजे अद्यापर्यंत 34 अंकांवरती. आता मात्र येणारे 24 चेंडू गरज असेल ती म्हणजे 35 धावसंख्येची. चला मोरबी टीम स्पीडअप करायचंय. मैदानाच्या आतमध्ये चालू असलेली लढत मोरबी विपक्षात वावरले. क्षेत्ररक्षण नाणेफेकीचा कौल लागल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारला वावरले टीमनं. धावा खर्ची केल्या 4 षटकांमध्ये तब्बल 35 धावसंख्येची गरज अजूनही वावरले टीमला. 4 षटकांमध्ये जर विजय प्राप्त करायचा असेल तर तब्बल 35 धावा कुठून काढाव्या लागतील. तर सलामीची जोडी देखील आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. आदित्य मोरे त्याच्याच समवेत त्याची साथ देण्यासाठी नॉन स्ट्राइक एंडवर रोशन मोरे याला आपण पाहू शकाल. तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज मोरबी टीमचा प्रथमेश राणे. षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी गोलंदाज मात्र मोरबी टीमचा प्रथमेश याला आपण पाहू शकाल. तर स्ट्राइक एंडवर फलंदाज ऑन स्ट्राइक आदित्य मोरे. तर नॉन स्ट्राइक एंडवर रोशन मोरे. तर चांगला फटका. या चेंडूवर मात्र विकेट
मिळाली जाते. आदित्य मोरे याला मात्र बाद व्हावं लागेल. चांगली गोलंदाजी प्रथमेश राणे यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये चालू असलेली लढत वावरले विक्षात मोरबे, मैत्रीपूर्ण लढत आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये चालू. गणेश राणे यांनी मात्र चांगली झेल टिपले. त्यानं ह्या मैदानाची खूपच चांगली अनुभव, दांडगा अनुभव आहे तो. असं आतून तर आदित्य मोरे याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. ऋषिकेश ऋषिकेश पाहूया. या चेंडूवर मात्र चांगला फटका. प्रज्वल आहे तिथे मात्र थोडस खराब क्षेत्ररक्षण. जिथे एक धाव होती तिथे मात्र 2 धावा खर्ची करून बसलाय हा संघ. 2 धावसंख्येच्या मध्ये मात्र स्वतःचा आणि संघाचं खातं ओपन केलं जात आहे. टीम वावरले संघाचा हा फलंदाज ऋषिकेश. घाडगे घाडगे कुठं झोपला? नाईट डे मग बरोबर आहे. मला ना गेलो अरे घरी भरला असता घरी नाही. इथे मात्र चांगला फटका. चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे. षटकार पाहायला मिळतो टीम वावरले संघाचा हा फलंदाज ऋषिकेश याच्या माध्यमातून. धन्यवादच फक्त धन्यवाद. पाहूया. इथे मात्र फुलटॉस पल्ला चेंडू. या चेंडूवर मिळाले जातील 4 धावा. 4 धावसंख्येच्या मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे अद्यापर्यंत 12 अंकांवरती. इथे मात्र चांगला फटका. पुन्हा एकदा चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे. ब्रँडेड षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे अद्यापर्यंत 18 अंकांवरती. असं वाटलं होतं चांगली गोलंदाजी करत होता प्रथमेश राणे, पण त्याच्यानंतरच्या शेवटच्या 3 चेंडूवर मात्र घनदाटी प्रहार पाहायला मिळाला फलंदाज ऋषिकेश याच्या माध्यमातून. तर आता मात्र दुसरा षटक हाताळण्यासाठी गोलंदाज मात्र मोरबे टीमचा धीरज राणे. धीरज राणे आलाय दुसरं षटक हाताळण्यासाठी. समीकरण मात्र पूर्णपणे सोपं करून ठेवलंय ऋषिकेश या फलंदाजाने. 2 षटकार आणि 1 चौकार ज्याच्या बॅटमधून अद्यापर्यंत आपल्याला पाहायला मिळालाय. 18 चेंडू 17 धावसंख्येची गरज. टीम वावरले संघाला. गोलंदाज मात्र धीरज राणे आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये दुसरं षटक हाताळण्यासाठी आलाय. पाहूया. रोशन मोरे आता मात्र स्ट्राईक एंडवर आहेत. इथे मात्र चांगला प्रयत्न होता पण प्रयत्न मात्र नाकाम ठरला जातो. या चेंडूवर मात्र मिळाली जाईल 1 धाव. 1 धावसंख्येच्या माध्यमातून धावसंख्या जाऊन पोहोचले ते म्हणजे काय बोलतो?
आता मात्र ऑन स्ट्राईकवर फलंदाज आपण पाहू शकाल ऋषिकेश याला. पाहूया या चेंडूवर मात्र चांगला फटका. चेंडू जाईल सीमा रेषेच्या पलीकडे. एक ब्रँडेड षटकार पाहायला मिळतो. 6 धावसंख्येच्या मध्ये इथे मात्र धावा 25. धन्यवाद. आपण पाहूयात चांगला फटका पाहायला मिळाला. इथे मात्र आता खाली बसून मारण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, पण या चेंडूवर मात्र मिळाली जाईल फक्त आणि फक्त एक धाव. एक धावसंख्येच्या मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे अद्यापर्यंत किती आल्या. हा लेग किती आला 26 धावा. आता मात्र समीकरण पूर्णपणे बदललंय. येणारे 15 चेंडू 9 धावसंख्येची गरज. 15 चेंडू 9 धावसंख्येची गरज. इथे मात्र चांगला फटका. या चेंडूवर मिळाले जातील 6 धावा. 6 धावसंख्येच्या मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे अद्यापर्यंत 32 या अंकांवरती. आता मात्र समीकरण पूर्णपणे सोपं. येणारे 8 चेंडू गरज असेल ती म्हणजे 14 चेंडू गरज असेल ती म्हणजे 3 धावसंख्येची. उलटस्पचा चेंडू. या चेंडूवर मात्र चांगला प्रयत्न होता. विजय फटका पाहायला मिळतोय. इथे मात्र टॉप 3 मध्ये प्रवेश केलाय वावरले टीमने. रोशन भोरे याच्या बॅट मधून मात्र